ना कुठला क्लास लावता, केवळ परिस्थितीच्या शाळेतील धडे गिरवत आणि न्यायाधीश होऊन पारदर्शक न्याय देण्याचं स्वप्न डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील व सध्या राजगुरुनगर येथील रहिवासी मंगेश धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली. कुठलाही क्लास न लावता अभ्यास करत धोत्रे यांनी हे घवघवीत यश मिळवलं. लहानपणी एक वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. अशा खडतर परिस्थितीत आईने मोलकरीण म्हणून अक्षरशः धुनी भांडी करून मुलांना शिक्षण दिलं. हेच परिस्थितीचे धडे मंगेशने डोळ्यात साठवून गिरवले आणि आज या आई वडिलांच्या खडतर मेहनतीला मुलाने यश मिळवून दिलं. आपल्या मुलाचं यशाचं कौतुक पाहताना आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत. कठोर मेहनत व एकाग्रता यशोबीजम आणि याच जिद्दीच्या जोरावरती मंगेश धोत्रे यांनी हे यश मिळवल्याचं सांगितलं असून याच संदर्भात मंगेशशी साधलेला संवाद. प्रयत्नात यश मिळवलंय कसं पाहता? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव मंगेश आनंद धोत्रे. माझं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा हे आहे. 2005 साली गावाकडील अल्पशेती कोरडवाहू जमीन या सर्वाला कंटाळून माझ्या आई वडिलांनी राजगुरुनगर येथे स्थायिक झाले. माझी आई हे राजगुरुनगर शहरामध्येच धुनी भांड्याचे काम करायचे. माझे वडील हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि माझ्या आई वडिलांचा आदर्श माझे आतापर्यंत जे मला शिक्षक लाभले ते सर्व शिक्षक माझे लॉ कॉलेजचे प्राध्यापक किरण काळे सर यांनी सुद्धा मला परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आता मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचं प्रात्यक्षिक शिक्षण घेत आहे ते माझे सिनियर ॲडव्होकेट पुष्कराज परते सर. या सर्वांचा मला या परीक्षेसाठी फायदा झाला. त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणताही क्लास वगैरे न लावता या पदापर्यंत मी पोहोचू शकलो. काय सांगाल, मुलाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले? माझ्या मुलांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मला खूप खूप आनंद वाटतोय आणि पुढे पण त्याने असंच गोरगरिबांना न्याय द्यावा आणि सूर्यावाने त्यांनी चमकत राहावं हीच माझी इच्छा आहे. सांगाल, मुलाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले? मुलांनी चांगल्या प्रकारे यश मिळवलंय. आपल्या समाजासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करावे आणि चांगले जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम करावे एवढीच माझी इच्छा आहे.